इकडे महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये एक खळबळ उडवून देणारा एक मोठा गैरप्रकार समोर आलाय। जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या सातबारा उतार्यामध्ये फेरफार करून तब्बल 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुलीच खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 155चा चुकीचा अर्थ लावून महसूल अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर आदेश पारित केल्याचं उघड झालंय। दरम्यान अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय। दरम्यान हा घोटाळा नेमका काय आहे ते एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर हा घोटाळा जमीन महसूल कायद्यातील कलम 155चा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे। त्याचबरोबर शुद्ध लेखनामधील चुका दुरुस्ती कलम 155चा वापर करण्यात आल्याचं खुद्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर कलम 155चा वापर हा सातबारा उतार्यावरील दुरुस्ती करण्यासाठी करण्यात आला। कलमाचा गैरवापर करत जमिनीच्या मालकी हक्कातच परस्पर बदल केल्याचं देखील महसूल मंत्र्यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर जुलै ऑगस्ट 2025 दरम्यान हा महाघोटाळा उघडकीस आल्याचंही समोर आलंय। अनेक प्रकरणामध्ये मूळ मालकाची संमती नसताना देखील सातबाऱ्यामध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर बदल केले। त्याचबरोबर नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून खासगी हितसंबंध जपल्याचं देखील खुद्द बावनकुळे यांनी सांगितलंय। दरम्यान जमिनी बिगर शेती करताना आणि मालकी हस्तांतरित करताना गंभीर अनियमितता असल्याचं देखील बावनकुळेंनी सभागृहात सांगितलंय। दरम्यान बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। कोट्यावधी रुपयाचा समाज असा असतो ना, म्हणजे कोट्यावधी रुपयाचं शासनाचं महसुलाचं नुकसान करणारी कृती। दुसरं जे शासनाचे अधिकार आहे महसूल मंत्र्यांना वर्ग 2 चे वर्ग 1 करणे, क्लास 2 ते क्लास 1 ते अधिकार वापरून टाकले। मालकी हक्कातच बदल केलाय काही, म्हणजे सचिन अहिरची जमीन अनिल परबच्या नावाने लावणे, अनिल परबांची जमीन अभिजित वंजारीच्या नावाने लावणे, अति गंभीर। जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे घट करणे, म्हणजे तुमचं 2 एकर आहे 1.5 एकर करणे, अनिलजीचा 2.5 एकर करून देणे, अति गंभीर आहे। आणि इतर हक्काची जे व्यक्तीचे नाव आहे इतर हक्कामध्ये त्यांचे नावं कमी करून टाकले काही ठिकाणी, म्हणजे सातबारेच क्लिअर करून टाकले। खरं तर हे माझ्याकडे आलं, मी मग आमचे ACS आणि मी याची प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे त्यांची चौकशी इकडे आणली। म्हणजे प्रवीण गेडामकडून चौकशी पुणे विभागाची केली, ते नाशिक विभागाचे कमिशनर आहेत। त्यांनी अनिलजींनी मांडलं खरं आहे की एकूण प्रकरणं किती आहे पुणे जिल्ह्यात, तर 38,027 प्रकरणं आहेत ज्याला असं छेडछाड झाली आहे। मोठी लाईन मदत आहे। खरं तर माननीय मी अनिल परब साहेबांना थोडा वेळ मागतोय, जास्त नाही। मला याच्यामध्ये तुम्ही खाली बसून बोलायचं नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या प्लीज। परब साहेब, मी आपल्याला मान्यच केलाय, असं बरोबर नाही, मान्यच केलाय। मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल। मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये। आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे। पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे। पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे।